काही पदार्थांचा सुवास फक्त नाकापर्यंत पोहोचत नाही तर एका शाही इतिहासाचा दरवाजा उघडतो. महिनाभराचा कडक संयम आणि ईदचा चंद्र दिसल्यानंतर जेव्हा पितळी हंडीवरचं मातीचं झाकण उघडलं जातं तेव्हा बाहेर पडणारी ती पांढरी शुभ्र वाफ म्हणजे या साम्राज्याची गर्जना आहे. अत्तराचा दरवळ असो, केशर वेलचीचा थाट असो आणि मसाल्यात मुरलेलं मौशार मटण, हा दस्तारखानवरचा तो शहेनशाह आहे ज्याच्यावरती अख्खं जग फिदा आहे. होय, मी बोलतोय बिर्याणीच्या साम्राज्याबद्दल. आपल्या सफरीचा पहिला थांबा म्हणजे लखनौ. बिर्याणी खानी है तो हमारे लखनौ में आइए जनाब. इथली बिर्याणी म्हणजे नजाकतीचा कळस. इथे मसाले अंगावरती धावून येत नाहीत तर तांदळाच्या कणाकणात विसावलेले असतात. सुरुवातीला मटणाला आधी यखनीमध्ये प्रेमाने शिजवून मग तांदळासोबत तासनतास दम दिला जातो. ही चव एखाद्या सुश्राव्य कवितेसारखी जिभेवरती विरघळते. आता नकाशात थोडं पूर्वेला वळलो की लागतं कोलकाता. बिर्याणी खेते होले आमादेर कोलकाता आगून. इथल्या साम्राज्यात एक वेगळाच विषय चालतो, तो म्हणजे बिर्याणीतला बटाटा. बाहेरील जगासाठी ही फक्त भाजी असेल पण इथल्या प्रजेसाठी तो या मेजवानीचा सर्वात मऊ आणि चविष्ट भाग आहे. सौम्य मसाल्यातली ही नवाबी चव मनाचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही. आता येऊया या साम्राज्याच्या खऱ्या राजधानीकडे, अर्थात हैदराबाद. बिर्याणी खाना म्हणता तो आपण के हैदराबाद को आओ मिया. इथली कच्ची दम बिर्याणी म्हणजे मेजवानीचा खरा शहेनशाह. मसाल्यात मुरवलेलं कच्चं मटण थेट तांदळासोबत हंडीत सील केलं जातं. निकाऱ्यांच्या धगेवरती जेव्हा हे मांस स्वतःच्या वाफेत शिजतं तेव्हा जो पॉवरफुल स्वाद बाहेर येतो तोच खरा हैदराबादी रुबाब. आणि शेवटी दक्षिण भारत. बिर्याणी सापीड नमुना एंगल तामिळनाडू कु वांग, तामिळनाडूची थलापकट्टी. किंवा बिर्याणी कजिकन्न मंगिल नंगळुडे केरळ कथिलवरू, केरळची मलबारी. इथे लांब तांदूळ नाही तर छोटा आणि सुगंधी जिरासाळा तांदूळ राज्य करतो. काळी मिरी आणि नारळाच्या दुधाचा वापर इथे चवीचं एक वेगळंच साम्राज्य उभं करतं. लखनौची नजाकत असो किंवा हैदराबादचा तिखटपणा, त्या पहिल्या घासात जो आनंद आहे तोच या साम्राज्याचा खरा विजय. बिर्याणीचा बोलबाला ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुमची फेवरेट बिर्याणी कोणती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा भारताचीकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक.